आज दारिद्र्य असलेले समाज याची ज्यावेळी आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्यासुद्धा मोठी आहे आणि म्हणून त्यांच्या मुलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे, त्यांना पुढे जायची संधी द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. तो निकाल त्या ठिकाणी घेतला होता तर सरकार बदललं गेलं, भाजपच्या विचाराचं सरकार आलं, त्यांनी तोही मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा जो निकाल घेतला होता तो त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. आज ठिकठिकाणी आपण बघतो की या सरकारची भूमिका समाजातल्या लहान घटकांच्या बद्दल ही अतिशय न मदत करणारी आहे. आपण सातत्याने सांगतो की शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा आम्ही मानणारे लोक, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातात शाहू फुले आणि आंबेडकर ही भूमिका त्यांच्या मनात दिसत नाही. पण दिसतंय काय? गाय, गोमूत्र, गोलवस्कर या आदेशाचे प्रमुख या लोकांची विचारधारा आणि यांच्यावरचे कार्यक्रम यालाच महत्त्व द्यायची भूमिका आज त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि त्याचं कारण हिंदुत्वावर आधारित फॅसिलिटीजम हे या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम हातात घेतले. 5 कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. एक, सर्व क्षेत्रात खाजगीकरण, निर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन. 2, खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाबद्दल द्वेष वाढवणं, धार्मिक ध्रुवीकरण करणं. 3, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ED, CBI, प्रसारमाध्यमं, रिझर्व्ह बँक अशा सगळ्या स्वायत्त संस्थांच्या कब्जात ठेवणं. 4, मनोवादी वर्चस्ववाद वाढवणं, धर्माच्या नावाखाली देशाला मध्ययुगीन कालखंडापर्यंत नेणं. आणि 5, आक्रमक राष्ट्रवाद, मुख्यतः पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखवायची आणि त्या निमित्तानं एक जनतेमध्ये वेगळं वातावरण तयार करायचा. हा फॅसिझमला प्रोत्साहन देणारा 5 कलमी कार्यक्रम आज या देशामध्ये राबवायचं काम त्यांच्याकडून केलं जाते. आणि या सगळ्या गोष्टीच्या बरोबर काही घटकांच्याबद्दल दुर्लक्ष कसं केलं जातं त्याची अनेक उदाहरणं देत. आपल्या काही आधीच्या वाक्याने महिलांचे प्रश्न या ठिकाणी मांडले. मोदीच्या राज्यामध्ये महिला माझ्या मते सगळ्यात जास्त अपमानित झाली. मणिपूरचं उदाहरण, शरीराला मान खाली घालावं लागते अशा प्रकारचं उदाहरण मणिपूरचं त्या ठिकाणी आहे. आदिवासी महिलेवर केलेले अत्याचार हे त्या ठिकाणी गेले. आज देशाचे प्रधान राष्ट्रपती महिला आहे आणि आपल्याला आनंद आहे एक लहान समाजाची भगिनी देशाची राष्ट्रपती होऊ शकते. पण त्या फर्जाचा सन्मान ते कितपत करतात? आम्ही अनेकदा बघतो पार्लमेंट. आता पार्लमेंट जुनं पार्लमेंट असताना नवीन पार्लमेंटची वास्तू ही त्या ठिकाणी मांडली गेली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंटचं पहिलं सेशन सुरू होतं त्यावेळेला राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं. नवीन पार्लमेंटची वास्तू बांधली त्याच्या उद्घाटनाच्यासाठी राष्ट्रपतींना बोलवलं गेलं नाही.